भाषणामध्ये संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिले. बुधभूषणम नायिका वेद सात सतर्क या सगळे ग्रंथ लिहिले. विशेष म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांची बुधभूषणम नावाचा ग्रंथ हा संस्कृतमध्ये निघाला. बुद्धीची आवड तर जोपासली, पण त्याचबरोबर मल्लखांब, भालाफेक, तलवारबाजी या सगळ्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. अरे घोडेस्वारीमध्ये संभाजीराजांचा हात कोणी ठरत नव्हतं. तत्कालीन काळात घोड्याला बेफान पळवणारा आणि डोळ्याची पापणी मिटते तवळ फिरवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं छत्रपती संभाजीराजे. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 8 वर्ष आणि त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजे जयसिंगाचं आगमन झालं. शिवरायांना नाईलाजाने तह करावा लागला. पुरंदरासह 23 किल्ले बहाल केले आणि त्याच वेळी मिर्झा फुटला. शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडं ओलीस म्हणून राहतील. तसं एका पित्याचं काहीच व्याकुळलं नाही. मिर्झा हे राजकारण नव्हे. छत्री असत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि एका पित्याला आपल्या पुत्राला मिर्झा राजांकडे मोगलांकडे ओलीस म्हणून ठेवावं लागलं. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश झाला. यथा काल औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवरायांना 50,000 तर संभाजीराजांना 70,000 मनसबदार केलं होतं. जणू त्या औरंग्याला त्यावेळेस कळून चुकलं होतं. पित्यापेक्षा पुत्राला 2,000ची मनसब अधिक दिली. त्याला कळून चुकलं होतं की पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे. आणि औरंगजेबानं ज्याप्रमाणे मनसबी धाडल्या, आता औरंगजेबाचा तत्कालात 50वा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात संपन्न होत होता. सगळ्या मनसबदारांना आमंत्रण होती. आता शिवरायांना जे मनसबदार म्हणून आमंत्रण आलं तेच आमंत्रण संभाजीराजांना सुद्धा आलं. आता आमंत्रण आलंय, जावं तर लागणारच. पण त्याच वेळी एका पित्याचं काळीच व्याकुळलं. अरे आपण जाऊ ठीक, पण त्या 9 वर्षाच्या मुलाला संभाजीराजांना त्यांना कसं नेवं? या मलकापासून त्या आग्रा मथुरे मुलखापर्यंतचा वैराण वनवास सोसेल त्यांना. ऊन वारा वादळ पाऊस कशी टक्कर देईल? आणि त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजी म्हणजे शिवरायांच्या पोटी जन्मालेला फक्त पोर नाही, तर ते सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्मालेला मराठ्याचा पोर आहे. ते शौर्य, ते धैर्य, ते धाडस त्याच्यातही आहे. आणि या निमित्तानं त्यांना मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल. यथा काल राजे औरंगजेबाच्या 50वा वाढदिवस संभाजीराजांना घेऊन हजर झाले आणि त्याच वेळीच औरंग्यानं झवरी चाल टाकली. शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला असा अपमान शहांशे हिंदुस्थान औरंगजेब बादशाहचा कोणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहाने केला आणि भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाला फटकारलं. त्या दिवसापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात परत कधीच गेले नाही. मात्र शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी या 9 वर्षाच्या संभाजीराजांना औरंगजेबानं विचारलं, संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं आम्ही ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं आम्ही ऐकून आहे. मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्याच मल्ल्याशी कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या संभाजीराजांनी आपल्या स्वाभिमानाची चुणूक औरंग्याला दाखवून दिली होती. पण त्याच वेळी औरंग्याची जहरी चाल शिवरायांच्या गळ्याभोवती आवळू लागली होती. आता शिवरायांना मारायचंच हा त्याचा बेत होता, परंतु सुटावं तर लागणार. आणि त्याच वेळी शिवरायांनी आपल्या सुटकेच्या सगळ्या जबाबदाऱ्या संभाजीराजांच्या खांद्यावर टाकल्या आणि संभाजीराजांच्या खांद्यावर टाकलेल्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या संभाजीराजांनी लिलया पेरल्या.
कुंभाराच्या वाड्यापासून संभाजीराजे बिंदोक येत जात होते आणि एके दिवशी स्वप्नातही शक्य होणार नाही तो दिवस उजडला. महाराष्ट्राचा नरसिंह निसटला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला, पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागे ठेवून. त्यावेळेस एका पित्याचं काळीच व्याकुळलं नसेल. अरे 9 वर्षाचा पोर आहे, कसं मागं ठेवावं? मृत्यूच्या गोठ्यात औरंगजेबाच्या दरबारात, आणि त्याही पेक्षा या निरोपाच्या क्षणी इवल्याशा शंभूंनी विचारलं असतं, आबासाहेब आम्हाला सोडून एकटंच जाणार? फुटला असता भान, तर निकंपत झाला असता. अरे जर विचारलं असतं शंभूंनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटंच जाणार? पण त्याच वेळी हा 9 वर्षाचा छावा आपल्या पित्याच्या हातात हात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा आपली महाराष्ट्राला गरज अधिक आहे. आपण बिंदोक या. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जाणता झालाय. यथा काल राजे राजगडावर पोचले आणि राजगडावर पोचल्या राजांनी वार्ता उठवली, संभाजीराजांचं वाटेत निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी संभाजीराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्यांची सोबतच करत राहिलं. पण शिवरायांनी टाकली होती एक छोटी छलांग आणि नेमकं त्यानंच काम केलं. संभाजीराजांचं वाटेत निधन झालं. ही बात औरंगजेबाला कळाली आणि औरंगजेबानं संभाजीराजांचा पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांच्या बरोबर संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात आले. पण गेलेले संभाजीराजे वेगळे होते आणि परत आलेले वेगळे झाले होते. जाणते परिपक्व, मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. एके दिवशी शिवरायांनी शंभूराजाने विचारलं, शंभूराजे आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार आणि कडाड